नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चौधरी कोचिंगच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, आज झालेला मराठी या विषयाचा सेकंड आणि थर्ड लँग्वेजचा पेपरचे उत्तरासकट मी घेऊन आलेलो आहे. अगदी सोपा पेपर होता, काहीही कठीण नव्हतं. जर व्यवस्थित लिहिला असेल तर पूर्ण गुण मिळण्याची शक्यता आहे. इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांचा झालेला आजचा पेपर मराठीचा, त्या संदर्भात आपण बोलतोय. बघा, पहिला जो गद्य आहे, सर्वसाधारण सूचना ह्या सेमी इंग्लिश सारख्याच असतात. आता बघा, इथं पहिला गद्य उतारा जो आपल्याला दिलेला होता, हा पहिला गद्य उतारा आपल्याला बीज पेरल्या गेले या पाठातील दिलेला आहे, जो आपण काल बोललेलो होतो. बघा, यानुसार या गद्य उतार्यामध्ये आपल्याला उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा असं सांगितलं आहे. आणि आपल्याला याच्यात विचारलेलं होतं, पहिली कृती विचारली, लेखकाचा बालपणीचा दिनक्रम काय होता. अगदी सोपं आहे. विटीदांडू खेळणे, पतंग उडवणे, कॅम्पसमधील कॅनॉलमध्ये चोरून पोहणे, कैऱ्या पेरू पाडून त्याचा यथेच्छ आस्वाद घेणे, हे आपल्याला लिहायचं होतं. आणि हे बघा, अगदी यामध्ये आपल्याला दिलेलं होतं. आणि याच्यापैकी 4 गोष्टी आपल्याला लिखाण करणं गरजेचं होतं. पुढे विचारा, पुढील काय आपल्याला विचारलेलं आहे. पुढील आपल्याला प्रश्न विचारलेला होता, त्याला आपण कृती म्हणूया. पुढील कृती खालील विधाने चुकी बरोबर लिहा. पहिलं विधान होतं की दिवसभराच्या खेळाने लेखकाला भूक तर खूपच लागत असायची. हे विधान अगदी बरोबर आहे. दुसरं विधान, लेखकाचा जन्म मुंबईत गरीब कुटुंबात झाला. हे विधान अगदी चूक आहे. बघा, एकदा आपण बघा, हे 2 नंबरचं जे विधान आपल्याला इथं दिलेलं आहे की लेखकाचा जन्म मुंबईत गरीब कुटुंबात झाला. मित्रांनो, इथं मुंबईत नाही आहे, पुणेमध्ये लेखकाचा जन्म झालेला आहे. तो आपल्याला इथं उतार्यामध्ये दिलेला आहे. आणि लेखकाने स्पष्ट सांगितलेलं आहे की माझा जन्म पुण्यात एका गरीब कुटुंबात झाला, पुण्यामध्ये, मुंबईत नाही. तर त्यामुळे ते विधान चूक आहे. पुढचं विधान आपल्याला दिलेलं आहे, लेखकाचे वडील बँकेमध्ये तुटपुंजा पगारावर नोकरी करत. हे विधान चूक आहे, कारण की बँकेत नाही, ते पोलीसमध्ये काम करत. त्याच्यानंतर पुढचं आपल्याला विचारलेलं विधान होतं, लेखक लहानपणी खोडकर होते. हे अगदी विधान बरोबर आहे. अशा पद्धतीने तुम्ही लिखाण केलं असेल तर उत्तर बरोबर आहे. आता बघा, सोमत तुमच्या मते लेखकाच्या मनात क्रिकेटचे बीज कसे रुजले असावे. याचं विधान मी तुम्हाला आधी सांगितलेलं होतं की जर सोमत जरी असलं तरी आपण पॅसेजमधून या पद्धतीने उत्तर लिहू शकतो. इथून तुम्ही उत्तर लिहायला सुरुवात केली असती. आणि याच्यात बघा, तुम्हाला काही गोष्टी आहे. घरात जाळण्यासाठी आणलेल्या लाकडापासून बॅट स्टंप तयार करणे व कुठून तरी जुना पुराणा बॉल पैदा करून कार्यक्रम असायचा. या पद्धतीनंच लेखकाच्या मनात क्रिकेटचे बीज रुजले होते असं आपण लिहू शकतो. 3 पैकी 2.5 ते 3 गुण पूर्णच्या पूर्ण बरोबर आणि रस्वदीर्घाच्या चुका नाही झाल्या तर तुम्हाला मिळू शकतात. अगदी सोपं होतं, काहीही कठीण नाही. चला, पुढचा आपण सोमतान झाल्यानंतर पुढचा जो आपल्याला उतारा दिलेला होता, हा उतारा चुडीवाला या धड्यातील आपल्याला दिलेला होता. याच्यावरच्या कृती समजून घेऊया. कृती पहिले आपल्याला दिलेला आहे की दादासाहेबांच्या व्यक्तिमत्वाची काय वैशिष्ट्ये होती. हे जर आपण आता पॅसेजमध्ये बघितलं तर इथं दिलेलं होतं आपल्याला, ताठपणा, उंच सरसळीत देहयष्टी, तेजपुंज चेहरा, गौरवर्ण, पांढरे धोतर, है ना, बंद कोळ्याचा कोट आणि डोक्याला केशरी फेटा. याच्यातले 4च आपल्याला लिखाण करणं गरजेचं होतं मित्रांनो, एवढं लक्षात घ्या. चला, पुढचं आपण बघूया काय कृती आपल्याला विचारलेली आहे. चौकटी पूर्ण करा. उतार्यात आलेल्या सणांचे नाव, संक्रांती किंवा ज्येष्ठ गौरी, 2 पैकी 1 लिहिलं तरी गुण मिळाले असते. रामाला सेतुबंधनासाठी मदत करणारी कोण, तर खार, असं उत्तर अपेक्षित होतं. आता बघा, सोमत आहे. तपोवनात जाऊन अब्दुलने केलेली समाजसेवा, याविषयी आपल्याला सोमत लिहायचं आहे. सोमत म्हटलं तर स्वतःचं मत, पण आपल्याला उतार्यातला इथपासून जर आपण हा उतार्यातील भाग जर लिहिला असता तर तुम्हाला सोमतामध्ये 3 पैकी 3 आणि 2 2.5 गुण जरी 100% मिळतात, जर इथूनपर्यंत लिहिलं असलं तर. चला, आता पुढचा आपण भाग बघूया. सोमत झाल्यानंतर अपठित गद्य उतारा. अपठित गद्य उतारा आपल्याला निसर्गासंदर्भात आलेला होता. मी तुम्हाला सांगितलं होतं, प्रदूषण, निसर्ग किंवा आपल्या एखाद्या व्यक्तिमत्वासंदर्भात असतो आणि तो आलेला होता. आता इथं बघा, आपल्याला पहिला प्रश्न, पहिली आकृतीबंध विचारला होता. निसर्गाने भागवलेल्या मानवी गरजा, अन्न, वस्त्र आणि निवारा, ह्या 3 गरजा मानवाने भागवलेल्या आपल्याला दिसतात. आणि ते इथं सरळ दिलेल्या होत्या, सोपं होतं. वस्त्र आधीच दिलेलं होतं आणि अन्न आणि निवारा लिहायचं होतं. पुढचा बघा, आपल्याला काय कृती विचारलेली आहे, ती सोपी आहे. कारणे लिहा. माणसाची निसर्गाप्रती ऋणी असण्याची भावना कालांतराने कमी होत गेली. याचे कारण काय? याचे 2 कारण आहेत. एक, माणसाच्या आशा वाढत गेल्या. दुसरं, माणूस सुखाच्या मागे धावत राहिला. ह्या 2 गोष्टी लिहिल्या असेल तर गुण पूर्ण मिळतात. इथं दिलेलं होतं, काही दूर जाण्याची गरज नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, पुढे आपल्याला पद्य विभाग 2 पद्य विभाग विचारलेला होता. त्यातलं याच्यामध्ये तुम्हाला एक कविता पूर्ण दिलेली आहे आणि त्याच्यातले तुम्हाला कृती चौकटी पूर्ण करा वगैरे असं विचारलेलं आहे. बघा, इथे आपण बघूया, चौकटी पूर्ण करा. पहिला आपल्याला कृती होती, कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट, हात. आणि विशेष म्हणजे ही जी कविता आहे, ही 2 दिवस नारायण सुर्वे यांची कवितेतून विचारलेलं होतं. पहिला आपल्याला दिलेला आहे इथे बघा, कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट, हात. आणि दुसरं बघा, कवीचा जवळचा मित्र, अश्रू, असं आपल्याला लिखाण करणं इथं गरजेचं होतं. बघा, ही कविता 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दिवस दुःखात गेले, विचार करतोय किती उरले डोईवर उन्हाळे, अशा पद्धतीनं.
पुढे बघा आपल्याला दुसरं कृती विचारलेली होती मित्रांनो, की खालील आशयाच्या कवितेतील ओळी, म्हणजे इथं जो आशय दिलेला त्याला कवितेत कोणत्या ओळी आहेत. रोजची भूक भागवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टामुळे आयुष्याचे दिवस वाया गेले, यासाठी एकच ओळ होती, भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली. ठीक आहे. त्यानंतर पुढचं आपल्याला विचारलेली होती कविता प्रयत्नवाद आणि आशावाद कोणत्या ओळीतून स्पष्ट झाला. तर दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे आणि याच शाळेत शिकलो, याच्यातून आशावाद आणि प्रयत्नवाद कविता दिसतो. पुढे आपल्याला विचारलं होतं की प्रस्तुत कवितेमध्ये शब्दांचा अर्थ लिहा, आणि हा बघा आपल्याला काही शब्द दिले होते. डोईवर म्हणजे डोक्यावर, दारिद्र्य म्हणजे गरिबी, हरगडी म्हणजे प्रत्येक क्षणाला, आणि पोलाद म्हणजे एक प्रकारचे लोखंड किंवा लोखंड लिहिलं तरी गुण पूर्ण मिळतात. काव्य सौंदर्य म्हणजे प्रस्तुत कवितेमध्ये आपल्याला कवीचे व्यक्त केलेल्या कष्टकऱ्यांच्या जीवनाचे चित्रण, तुमच्या भावना तुमच्या व्यक्त करा. याच्यामध्ये पहिले प्रस्तावना स्टार्टिंग करत असताना कवितेचं नाव, कवी आणि विषय इथं लिहिणं गरजेचं होतं. आणि याच्यामध्ये आपण कविता म्हणजे 2 दिवस कवी म्हणजे नारायण सुर्वे आणि कवितेचा विषय म्हणजे कष्टकरी कामगारांच्या जीवनाचे चित्रण एवढं लिहिलं असतं. आणि जीवनाविषयी तुमच्या भावना म्हणजे काय, ह्या कवितेतील ओळी तुम्ही अशाच्या अशा जर लिहिल्या असत्या तरीही तुम्हाला गुण पूर्ण मिळतात. बघा इथे आपल्याला ओळी जर तशा लिहिल्या असत्या, इथं जो आपल्याला इथं दिलेला आहे बघा, 2 दिवस दुःखात गेले, वाट पाण्यात गेले, कसे विचार असतात आणि कशाबद्दल जिंदगी बर्बाद होते भाकरीचा चंद्र शोधण्यात, असं लिहिलं तर गुण पूर्णच्या पूर्ण आपल्याला मिळतात. आता पुढे बघा आपल्याला हे झालं. तर आता बघा आपल्याला काही 2 कविता दिलेल्या होत्या आणि ह्या दोन्ही कविता आपण मागं बोललो, योगी सर्व काळ सुखदाता आणि औक्षण. याच्यामध्ये आपल्याला काय होतं, खालील मुद्द्यांच्या आधारे आपल्याला कृती करायची होती. इथं आपल्याला योगी सर्व काळ सुखदाता याचे कवी कवयित्री कोण आहे, याचे कवी आहेत संत एकनाथ. आणि बघा ऑप्शनची मी इथं कवयित्री लिहिल्या नाही, इथं कवयित्री आहेत इंदिरा संत. इंदिरा संत आपल्याला इथं लिहिणं गरजेचं होतं. ठीक आहे, इथं मला तेवढं हे झालं नाही, पण इंदिरा संत. पुढे बघा कवितेचा विषय, मी तुम्हाला हे सगळं लिहून दिलेलं आहे. कवितेचा विषय योगी पुरुष व पाण्याची तुलना इथं केलेली आहे या कवितेमध्ये, योगी सर्व काळ सुखदाता. आणि ऑप्शनमध्ये सीमेवर जाणाऱ्या जवानांसाठी भारतीयांचे ऑप्शन असं आपल्याला लिखाण करणं गरजेचं होतं. पुढचं बघा आपल्याला दिलेलं आहे, पुढील ओळीचा सरळ अर्थ आपल्याला लिहायचा होता. जळ वरीवरी शाळीमल आणि योगी सरबाह्य करी निर्मळ. म्हणजे जळ म्हणजे पाणी, पाणी आपल्याला वरवर मळ धुवून काढते, परंतु योगी मात्र आपल्याला सबाह्य आतून आणि बाहेरून निर्मळ करते, असं लिहिणं गरजेचं होतं. इथे काहीच नाही, इथं अगदी सोपं आहे. नाही मुठीमध्ये द्रव्य म्हणजे आपल्या मुठीमध्ये द्रव्य म्हणजे पैसा नाही, नाही शिरेमध्ये रक्त, शिर म्हणजे आपली नस, नसेमध्ये आपल्या रक्त नाही, आणि काय करावे कळे ना आपल्याला काहीच कळत नाही, आणि नाही कष्टाचे सामर्थ्य, आपल्याकडे कष्ट करण्याचे सामर्थ्य सुद्धा नाही. बस असं लिखाण करणं गरजेचं होतं. ओळी तशा लिहिल्या असं तरी गुण मिळतात. पुढे बघा मी एक तुम्हाला सांगितलं, प्रस्तुत कविता आवडण्याची न आवडण्याची कारणं. याच्यात काय लिहिणं गरजेचं होतं की युनिक कारण, मी तुम्हाला याच्या आधी सांगितलेलं आहे. प्रस्तुत कविता मला फार आवडलेली आहे आणि ही कवितेची भावना म्हणजे कवीला आपल्याला स्वतःचं दुःख इथं स्पष्ट करायचं होतं. कवीने बऱ्याच गोष्टी इथं मांडलेल्या आहेत, तसं आपल्याला इथं लिखाण करणं गरजेचं होतं. पुढे बघा प्रस्तुत कवितेतील काही शब्द दिले त्याचा अर्थ लिहिणं. जीवन म्हणजे पाणी, मेघ म्हणजे ढग, निर्मळ म्हणजे स्वच्छ, रसना म्हणजे जीभ, औक्षण म्हणजे ओवाळणे, द्रव्य म्हणजे पैसा, कल्लोळ म्हणजे गोंधळ, आणि शौर्य म्हणजे वीरता किंवा शूरता, असं इथं लिखाण करणं गरजेचं होतं. बघा इथे मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे, अशा पद्धतीने केलं असेल. आणि विशेष म्हणजे तुम्हाला तिथं लिखाण करणं गरजेचं होतं. स्थूल वाचनामध्ये आपल्याला बार आलं होतं आणि थोड्याशा पाण्यावर कसे वाढावे या नमुना कॅक्टस, जगणं कॅक्टसचं आलं होतं, आणि जाता असताना हे आलं होतं. पण हे 2 मी सांगितले होते, हे जर केले असेल व्यवस्थित वस्तू आपल्याला त्याच्यामध्ये उत्पत्ती कोशाचं आलेलं नाही आहे. चला पुढचं बघूया, व्याकरण घटकावर म्हणजे भाषा अभ्यास. आता भाषा अभ्यासावर काय गोष्टी आपल्याला आलेल्या होत्या. पहिलं होतं खालील वाक्यांचा प्रकार ओळखा. सुश्रुत ओळखला का, प्रश्नार्थी चिन्ह आहे, प्रश्नार्थी वाक्य. सकाळी वेळ अभ्यासाला योग्य असतो, विधानार्थी वाक्य असतो असं केलेलं आहे, फक्त विधान केलेलं आहे. पुढे बघा कंसात सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा. पहिले विचारलं होतं प्रवासात, बघा प्रवासात भरभरून बोलावे, हे आज्ञार्थी वाक्य आहे. आज्ञार्थी करा विचारलं, हे आता दिलेलं इथं विधानार्थी वाक्य आहे, आणि आपल्याला आज्ञार्थी करा म्हटलं होतं. प्रवासात भरभरून बोला असं लिहायचं होतं. पुढे बघा केवढी मोठी वसाहत ही, उद्गारार्थी दिलेलं होतं, विधानार्थी करायचं होतं. आपण केलं असतं ही वसाहत मोठी आहे, बस झालं विधान. सोपं आहे, काही कठीण नाही. पुढे बघा आता पुढे आपल्याला काही वाक्प्रचार दिलेले होते, त्याचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. अंगाचा तिळपापड होणे म्हणजे खूप थकणे, आर्जव करणे म्हणजे विनंती करणे, गलका करणे म्हणजे गोंधळ करणे. त्यापैकी 2च लिहायचे होते. हा अर्थ झाला, मग वाक्यात उपयोग करणं गरजेचं होतं. ठीक आहे. पुढे बघा आपल्याला शब्द संपत्ती दिलेली आहे. खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा. रस्ता म्हणजे वाट, शाळा म्हणजे विद्यालय, शिक्षा मंदिर, पाठशाला, शिक्षण विद्यालय असं जरी लिहिलं तरी गुण मिळाले असते, काही प्रॉब्लेम नाही. रस्ता म्हणजे वाट, किंवा त्याला आपण हे म्हणू शकतो पाथ असं सुद्धा म्हणता येईल. पुढे बघा आपण काय लिहू,
शब्दांची विरुद्धार्थी शब्द इकडे तिकडे, निंदा स्तुती, आपल्याला विरुद्धार्थी शब्द लिहिणं गरजेचं होतं, अपोजिट वर्ड्स. पुढे वचन बदला शहर शहरे, गाडी गाड्या, एवढं सोपं होतं. चला पुढे बघूया. लिंग बदला म्हणजे इथं आपल्याला लेखक पुल्लिंगी दिलेला, स्त्रीलिंगी लेखिका, घोडा घोडी, म्हणजे घोडा इथं पुल्लिंगी स्त्रीलिंगी करायचं होतं. अगदी सोपं आहे. लेखन नियमानुसार लेखन, मी म्हटलं होतं दोनच चुका असतात बघा. इथं रेखा मावशींची, इथं त्यांनी जो शी काढला, हा शी त्यांनी जो काढलेला होता, हा शी जो होता हा रस्व आपल्याला दीर्घ काढायचा होता. सुंदर मध्ये सु हा आपल्याला रस्व काढायचा होता, दीर्घ काढलेला होता. लिंबाच्या बघा, जेव्हा कोणतीही सुरुवातीची जी विलांटी असते ती आपल्याला रस्व लिहावी लागते. लिंबाच्या ही झालं. टू स्वर दीर्घ होतो, टू म्हणजे लांबतो स्वर, टू लिहायचा या पद्धतीनं. चला पुढे बघा. विरामचिन्ह ओळखा, हे अगदी सोपं होतं. पहिलं उद्गारार्थी, दुसरं प्रश्नार्थी, तिसरं स्वल्पविराम आणि दुहेरी अवतरण चिन्ह इथं आपल्याला लिहायचं होतं. चला पुढे जाऊया. उपयोजित लेखनामध्ये आपल्याला पत्र विचारलेलं होतं. पत्र जे मी सांगितलं त्याच्यामधलं थोडंसं बदलून फक्त इथं मॅरेथॉन स्पर्धा तुम्हाला दिली होती. आकर्षक पारितोषिकी 10 जानेवारी दिनांक लक्षात घ्यायची. वेळ सकाळी 7 वाजता, वयोगट 10 ते 15 आणि संपर्क सोहम क्षीरसागर, आयोजक मॅरेथॉन स्पर्धा असं सांगितलेलं आहे. आता इथं बघा, पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीचं नाव दिलं आहे ईशान आणि इरा. आणि बघा मागे आपण यश आणि इरा असं आपल्याला दिलेलं होतं. हे कशामध्ये, जे मराठी हायर लेवलचा जो पेपर झाला होता सेमी इंग्लिशचा त्याच्यामध्ये, म्हणजे विद्यालयाचं नाव सुद्धा इथं दिलेलं आहे मित्रांनो. विद्यार्थी प्रतिनिधी नाव सुद्धा दिले आहे. आता बघा इथं काय, पहिले आपल्याला की प्रस्तुत स्पर्धेकरता शाळेतील 20 विद्यार्थी नाव नोंदणी विनंती करा. 20 विद्यार्थ्याची करणारे आयोजकाला विनंती पत्र. आता आपल्याला विनंती करायची आहे, नाव नोंदणी करायची आहे, तर आपल्याला या मॅरेथॉन स्पर्धेच्या आधी करावी लागेल. म्हणजे 10 जानेवारीच्या आधीची तारीख टाकावी लागेल, मी सांगितलं होतं. आणि जर आपल्याला इथे अभिनंदन पत्र जर लिहायचं आहे तर आपल्याला हा कार्यक्रम झाल्यानंतरची, म्हणजे जसं 10 जानेवारीच्या नंतरची 11-12 जानेवारी टाकणं गरजेचं होतं. ठीक आहे, तुम्ही केलं असेल या पद्धतीनं पत्रलेखनाचा नमुना. आणि जर ते झालंच नसेल तर मी तुम्हाला सारांश लेखनाचं सांगितलं होतं आयडिया, की विभाग 1 गद्य ई मधील प्रश्न ई असतो, हा तुम्ही इथं लिहू शकले असते, 1/3 करू शकले असते. त्यातील काही ओळी गाळून काही ओळी त्याच्यात टाकता आल्या असत्या. ठीक आहे. जाहिरात लेखन, इथं दुकानाची आकर्षक जाहिरात करा. तुमच्या साहित्याच्या, शालेय साहित्याच्या दुकानाची आकर्षक जाहिरात करायची होती. आणि इथं तुम्हाला 14 नोव्हेंबर, आता बालदिन, आता हे तुम्हाला बातमी लेखन म्हटलं तर तुम्हाला 15 किंवा 16 नोव्हेंबरला बातमी दाखवायची होती. बातमीमधला फॉर्मॅट मी याच्या आधी तुम्हाला सांगितलेला आहे, बघितलं असेल. कथालेखन खाली मुद्दे दिले होते, याच्यामध्ये 2-3 गोष्टी टाकून तुम्ही एलिब्रेट केलं तरी तुम्हाला जवळपास म्हणजे 75% गुण मिळतात, एवढं लक्षात घ्या. शेवटचा विभाग लेखन कौशल्य, म्हणजे आपल्याला निबंध लेखन. याच्यामध्ये 3 गोष्टी दिलेल्या असतात, प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक लेखन. त्यातील आपल्याला फक्त एकच लिहायचं असतो. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं पहिला सोडून द्या, दुसऱ्या याच्यामध्ये आत्मकथन येते. इथं 36 आत्मकथन आलेलं होतं, ते लिखाण करणं गरजेचं होतं. आणि वैचारिक लेखनामध्ये बघा, वीज बचत काळाची गरज, लेटेस्ट गोष्ट देण्यात आलेली असते आणि ती इथं आलेली होती, वीज बचत काळाची गरज. म्हणजे ही आपण याच्यामध्ये लिहू शकलो असतो की काळाची गरज काय आहे, वीज बचत केली तर आपल्याला पुढील जीवनात काय फायदा होऊ शकतो, हे आलेलं असतं. आणि छत्रीचं जर लिहायचं असेल तर ह्या मुद्द्याच्या आधारे सुरुवातीला निर्मिती कधी झाली छत्रीची, कधीपासून झाली असेल, पावसापासून बचावा करता, आनंदाचा काय क्षण असतो, महत्व उपयोग काय खंत, या मुद्द्याच्या आधारे लिखाण करणं गरजेचं होतं. अशा पद्धतीनं हा पेपर लक्षात घ्या, अगदी सोपा आहे. आणि अधिक पुढचे सगळे पेपर मी आधीच पाठवेल, इंग्लिशचाही पेपर पाठवेल, मॅथमॅटिक्स, सायन्स याचे सुद्धा अधिक तुम्हाला पेपर पाठवून पूर्ण पेपरचं स्वरूप, प्रश्नाचं स्वरूप सांगेल. चौधरी कोचिंगच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थ्यापर्यंत पाठवा. थँक्यू सो मच आणि बेस्ट ऑफ एफर्ट्स.